बहिणींनो, कशा आहात? खुश ना? खुशच राहणार, कारण तुमच्या खात्यात 1500 रुपये टाकण्यात आलेले आहेत. जानेवारीचा हप्ता तुमच्या खात्यात टाकण्यात आलेला आहे, त्यामुळे तुम्ही आता खुश असाल. परंतु या अपडेट नंतर, जानेवारीचा हप्ता नंतर आता मी तुम्हाला जबरदस्त 2 खुशखबर सांगणार आहे. आता तुम्ही जे तुमची खुशी आहे ते आता दुप्पट होणार आहे, कारण जबरदस्त अपडेट आलेले आहेत. माझ्या माता बहिणींनो, व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा. अत्यंत महत्त्वाची माहिती आहे माझ्या सर्व महाराष्ट्रातील माता बहिणींसाठी. तर काय काय अपडेट आलेले आहेत सर्व काही सांगतो. महत्त्वाच्या अपडेट आहेत आणि या अपडेट ऐकल्यानंतर तुम्ही खुश होणार आहात. माझी तुम्हाला फक्त एकच विनंती आहे. तुम्हाला माहित आहे माझी काय विनंती आहे? तुम्ही सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, पटापट लाईक करा. चॅनलवरती नवीन असल्यास आपलं चॅनल पण तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. जोपर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब करत नाही तोपर्यंत तुम्हाला पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळणार नाही. त्यामुळे पटकन चॅनल सबस्क्राईब करून घ्या. चला, माझ्या माता बहिणींसाठी काय नवीन गुड न्यूज आलेल्या आहेत त्या गुड न्यूज आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये. अत्यंत जबरदस्त गुड न्यूज आहेत, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. तर आज आपण या व्हिडिओमध्ये अत्यंत जबरदस्त गुड न्यूज बघणार आहोत. माझ्या माता बहिणींनो, या अपडेट तुमच्यासाठी आहेत. लाडक्या बहिणींसाठी अपडेट आहेत. बघा, तुमच्या खात्यात आता नुकतेच 1500 रुपये जमा झालेले आहेत. हे जानेवारीचे पैसे होते, जानेवारी हप्त्याचे. बघा, भरपूर महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले आहेत, परंतु काही महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत. त्यांनी काय करायचं आहे त्यांच्यासाठी अपडेट देतो. त्यानंतर पुढील हप्ता तुमच्या खात्यात जमा. त्यानंतर 2000 रुपये संदर्भात काय नवीन अपडेट आहे, 2000 रुपये कोणाला भेटणार आहेत ते पण सांगतो. आणि गॅस सिलेंडरचे पैसे, गॅसचे जे पैसे आहेत ते 800 रुपये, त्याबद्दल पण अपडेट तुम्हाला पाहायला भेटणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. फक्त माहिती अत्यंत जबरदस्त आहे, अत्यंत महत्त्वाची आहे, तुमच्यासाठी आहे. तर माझ्या माता बहिणींनो, व्हिडिओ पूर्ण बघा, सांगतो सर्व. तर आज रोजी ज्या पण अपडेट आलेले आहेत त्या अपडेट लाडक्या बहिणींसाठी आहेत. बघा, 1500 रुपये येताच भरपूर महिलांनी ते पैसे खटाखट काढून घेतले. बँक खात्यात पैसे पडताच भरपूर महिलांनी ते पैसे काढून घेतले. आणि काढणारच ना, कारण तुम्हाला भरपूर दिवसांपासून पैसे आले नव्हते. म्हणजे अपडेट येत होता की या दिवशी पैसे देतील, त्या दिवशी पैसे देतील, परंतु फायनली 24 जानेवारीपासून पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे. जानेवारीचा हप्ता 24 जानेवारीपासून सुरू झालेला आहे. बरं, आणि बघा काय झालं आता अपडेट बघा. जे अपडेट महत्त्वाचे आलेले आहेत त्या अपडेट आपण डायरेक्ट बघणार आहोत, कारण ती माहिती महत्त्वाची आहे. ती माहिती तुम्हाला सांगणं फार गरजेचे आहे. चला, आपण डायरेक्टली आता अपडेट बघू. बरं, तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. फक्त आपण अपडेट आता पूर्ण बघणार आहोत. पहिले माझ्या माता बहिणींनी जे पण प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नांची पहिले मी उत्तरे देतो, त्यानंतर तुम्हाला अपडेट सांगतो. बघा, मला जानेवारीचे पैसे आले नाही. शहर लातूर शहरातून हा कमेंट आलेला आहे की मला जानेवारीचा हप्ता आलेला नाही. एका बहिणीने मला कमेंट करून सांगितलं की मला जानेवारीचे पैसे अजून आले नाही. बघा, पुढील पहिले कमेंट मी वाचतो, त्यानंतर सर्व कमेंटची उत्तर देतो. पुढील कमेंट आहे बघा, गॅसचे पैसे आले नाही सर. गॅस संदर्भात पण अपडेट आहे. गॅसचे जरी पैसे आले नसतील तर ते पण सांगतो. व्हिडिओ पूर्ण बघा. त्यानंतर, दादा मला जानेवारीचे 1500 रुपये आले, धन्यवाद. बघा, कॉंग्रॅच्युलेशन, भरपूर महिलांना 1500 रुपये आलेले आहेत. आणि पुढे बघा, अजून मला गॅसचे पैसे ऑक्टोबरचे पण नाही आले. म्हणजे मागील जो हप्ता होता अन्नपूर्ण योजनेचा, मोफत गॅस सिलेंडरचा, तर तो भरपूर बहिणींना भेटलेला नाही. काही काळजी करू नका, त्याबद्दलच अपडेट मी तुम्हाला सांगतो. व्हिडिओ पूर्ण बघा फक्त. पुढील कमेंट आहे, मला जानेवारीचा हप्ता आला नाही. जानेवारीचा हप्ता आलेला नाही असं भरपूर महिला म्हणत आहेत. तर बघा, जानेवारीचा हप्ता आला नाही असं कमेंट भरपूर येत आहे. तर जानेवारीचा जो हप्ता आहे तो आज देखील सुरू आहे. म्हणजे अजून 2-3 दिवसात सर्व बहिणींच्या खात्यात जानेवारीचा हप्ता जमा होऊन जाणार आहे. आज भरपूर महिलांना पैसे आले. बरं, आज बघा भरपूर महिलांना पैसे आले. आता यांना 24 तारखेपासून सुरू आहे. 24, 25, 26 2-3 दिवसांपासून यांना पैसे आले नाही. भरपूर महिलांना पैसे आले होते, परंतु यांना 1 रुपया पण आला नव्हता. परंतु फायनली यांच्या खात्यात देखील जानेवारीचा हप्ता आज टाकण्यात आला. त्यामुळे तुम्हाला पण आज मिळून जातील. ज्यांना पैसे आले नाही, बघा, ज्यांना पैसे आले नाही त्यांना कोणत्याही क्षणी पैसे येतील. बरं,
हे बघा, ज्यांना पैसे आले नाहीत ना त्यांना कोणत्या क्षणी जानेवारीचे जे 1500 रुपये आहेत कोणत्या क्षणी तुमच्या खात्यात जमा होतील. 1-2 तासात पण जमा होऊ शकतात किंवा 1-2 दिवस पण लागू शकतात. ओके, फक्त तुमचं आधार कार्ड आहे ना, हे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक पाहिजे, बस दुसरं काहीच करण्याची गरज नाही. आधार कार्ड जरी बँकेला लिंक असेल तर तुम्हाला काळजीच करण्याची काही गरज नाही, डायरेक्टली तुमच्या खात्यात तर पैसे येऊन जाणार आहेत. ओके, तर ही होती महत्त्वाची अपडेट जानेवारी हप्त्यासंदर्भात. आता आपण महत्त्वाची अपडेट बघणार आहोत. पुढील जो हप्ता आहे त्याबद्दल अपडेट बघणार आहोत आणि त्यानंतर गॅस सिलेंडरचे जे पैसे आहेत मोफत गॅस सिलेंडरचे त्याबद्दल पण अपडेट आपण जाणून घेणार आहोत. मोफत गॅस सिलेंडरबद्दल काय नवीन अपडेट आले आहे ते अपडेट आपण समजून घेणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, फक्त सर्व काही सांगतो. आणि जानेवारीचे हप्ते ज्यांना अजूनपर्यंत आले नसतील तर टेन्शन घेऊ नका बरं. 2-3 तासात किंवा आज कोणत्याही क्षणी तुम्हाला पैसे येऊन जातील. जरी आज पण नाही आले तर उद्या परवापर्यंत वाट बघा, पैसे येऊन जातील. कारण हळूहळूपणे शहरात ते पैसे टाकले जात आहेत. जिल्ह्यानुसार, तालुक्यानुसार, गावानुसार हळूहळूपणे पैसे येत आहेत. असं एकदमच नाही की डायरेक्ट सर्व बहिणींना पैसे येऊन गेले, असं नाही. काही महिलांना अजूनपर्यंत पैसे आलेच नाही. धीरे धीरे हळूहळूपणे सर्वांच्या खात्यात पैसे येऊन जाणार आहेत. ओके, समजलं तुम्हाला? चला आता आपण गॅस सिलेंडरचे पैसे संदर्भात अपडेट बघू. तर माझ्या लाडक्या बहिणींनो, अन्नपूर्ण योजना म्हणजे मोफत गॅस सिलेंडर. वार्षिक तुम्हाला हे मोफत गॅस सिलेंडर किती भेटतात? 3 मोफत गॅस सिलेंडर भेटतात. तर त्याबद्दल अपडेट काय आहे त्या अपडेटकडे आपण आता वळणार आहोत. बघा, त्या अपडेटकडे आपण वळणार आहोत. हे बघा, गॅसचे पैसे नाही आले सर. आणि एका जणाने विचारलेलं आहे मला गॅसचे पैसे ऑक्टोबरचे पण नाही मिळाले. बघा, आता याबद्दल माहिती समजून घ्या. अत्यंत जबरदस्त माहिती आहे, नीटपणे समजून घ्या. हे बघा, गॅस सिलेंडर, मोफत गॅस सिलेंडर 3 वार्षिक तुम्हाला मोफत गॅस सिलेंडर दिले जातात. परंतु जो पहिला हप्ता आहे तो पहिला हप्ता याचा वितरित झालेला आहे. तुमच्या भागात जे पण गॅस सिलेंडरची किंमत आहे 800 रुपये असू द्या, 830 रुपये असू द्या किंवा 815 असू द्या, जी पण किंमत असेल ते पैसे तुमच्या खात्यात टाकले जात आहेत. म्हणजे मागच्या वेळी जो पहिला हप्ता तो टाकण्यात आलेला आहे. त्यामुळे आता जो दुसरा हप्ता सुरू होईल ना, तर तेव्हा दुसऱ्या हप्त्यासोबत तुम्हाला जो पहिला हप्ता भेटलेला नसेल तर तो पण भेटेल आणि जो आता चालू असेल तो हप्ता पण भेटेल. दोन्ही हप्ते तुम्हाला भेटतील. आणि गॅसचे जे पैसे आहेत ते लवकरात लवकर बहिणींच्या खात्यात जमा होणार आहे अशी माहिती मिळत आहे. त्यामुळे तुम्हाला अजून काही थोडेफार दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. गॅस सिलेंडरचे पण पैसे तुमच्या खात्यात जमा होऊन जाणार आहेत. त्याबद्दल अपडेट आली तर नक्कीच त्याबद्दल मी 100% व्हिडिओ बनवेल आणि तुम्हाला सर्व काही सांगून टाकेल की काय अपडेट आलेले आहे. त्यामुळे थोडी अजून तुम्हाला प्रतीक्षा करावी लागणार आहे. थोडी प्रतीक्षा करा, पैसे येऊन जातील गॅस सिलेंडरचे पण. आणि जशी त्याबद्दल अपडेट येईल, छोटे असो किंवा मोठे असो, जेव्हा पण अपडेट येईल लगेच त्यावरती मी व्हिडिओ बनवेल. काही टेन्शन घेऊ नका. तुम्ही फक्त आपले रेग्युलर व्हिडिओ बघत चला बरं. आपल्या चॅनलचे जे व्हिडिओ आहेत ना ते तुम्ही रेग्युलर दररोज बघत चला. कारण माहिती तुमच्यासाठी असते. जी पण छोटी असो किंवा मोठी असो, सर्व माहिती, सर्व टोटल माहिती. बहिणींसाठी काय नवीन योजना आहे, योजनेत काय बदल झाले, काय नवीन अपडेट आले, गॅसचे पैसे कधी येणार, काय येणार, सर्व टोटल माहिती फक्त आपल्याच चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळत असते. त्यामुळे आपले चॅनलचे व्हिडिओ रेग्युलर बघत चला. ओके, तर गॅस सिलेंडरचे जे काही पैसे आहेत ते काही दिवसात येऊन जातील. कोणत्या क्षणी ते पैसे पण येणार आहेत. आलं लक्षात? जेव्हा त्याबद्दल अपडेट येईल तेव्हा मी तुम्हाला नक्कीच त्याबद्दल व्हिडिओ बनवेल आणि सांगेल. चला आता आपण महत्त्वाचे अपडेट बघू. पुढील हप्त्यासंदर्भात अपडेट बघणार आहोत. योजनेत काय नवीन बदल, काय नवीन अपडेट आज रोजीच्या समोर आल्या त्या सर्व अपडेट आपण बघणार आहोत. अत्यंत जबरदस्त अपडेट आहेत बरं, व्हिडिओ पूर्ण बघा. हे बघा, लाडकी बहीण योजनेबाबत अनेक गैरसमज पसरवण्यात येत आहेत. अनेक गैरसमज जे आहेत ते पसरवण्यात येत आहे की योजनेत असे तसे. बघा, काय आता अपडेट समोर येत आहे की 30 लाख अर्ज बाद होण्याच्या मार्गावर आहेत. 30 लाख अर्ज बाद होण्याच्या मार्गावर आहेत अशी देखील चर्चा सुरू आहे. याबाबत मंत्री आदिती तटकरे मॅडमांनी बघा काय माहिती दिलेली आहे. मंत्री आदिती तटकरे यांनी बघा काय माहिती दिली आहे. तर यांनी माध्यमांनी सवाल विचारला. यावर त्या म्हणाल्या की मला माहीत नाही की हा आकडा कुठून येतोय, पण माझी लाडकी बघा, माझी लाडकी सर्व लाडक्या बहिणींना विनंती आहे, माझी सर्व लाडक्या बहिणींना विनंती आहे की अशा कोणत्याही बातम्या आणि अफवांना बळी पडू नका. कोणत्याही अफवांना बळी पडू नका. 2,41,00,000 महिलांच्या खात्यात लाभ थेट हस्तांतरित करण्यात आला आहे असे मत मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केले आहे. बघा,
पैसे जे आहेत 2,41,00,000 बहिणींच्या खात्यात जानेवारीचा हप्ता टाकण्यात येत आहे आणि 30 लाख फॉर्म रद्द होतील किंवा 60 लाख फॉर्म रद्द होतील. हा जो आकडा आहे आदित्य तटकरे मॅडम म्हणतात की मला तर हा आकडा माहीत नाही, परंतु या अफवा आहेत असं ते म्हणत आहे. त्यामुळे जास्त टेन्शन घेऊ नका. ज्या पण व्हायरल बातम्या होतात, जे पण तुम्हाला सोशल मीडियावरती सांगितलं जातं ना की एवढे फॉर्म रद्द होतील तेवढे होतील त्या होतील, परंतु त्या संपूर्ण अफवा आहेत बरं. त्या अफवांवरती विश्वास ठेवू नका असं मंत्री आदित्य तटकरे मॅडम म्हणत आहे. त्यामुळे अफवावरती तुम्ही विश्वास ठेवू नका. आपले रेग्युलर व्हिडिओ बघत चला, तुम्हाला सर्व सत्य माहिती मिळणार आहे. आपलं एकमेव चॅनल आहे जिथे तुम्हाला सत्य माहिती मिळत असते. व्हिडिओ तुम्ही फक्त पूर्ण बघत चला. तर 2,41,00,000 बहिणींच्या खात्यात जो हप्ता आहे जानेवारीचा हप्ता टाकण्यात येत आहे. त्यामुळे 30 लाख अर्ज बाद होतील किंवा हे होईल ते होईल. ज्या काही अफवा येत आहेत त्या अफवा आणि बातम्यांवरती विश्वास ठेवू नका. रेग्युलर आपल्या चॅनल ATP गुरुजीचे व्हिडिओ बघत चला. तुम्हाला सत्य माहिती फक्त आपल्याच चॅनलवरती पाहायला मिळत असते. पुढे बघा महत्त्वाची माहिती, या महिलांना लाभ नाही मिळणार. आता खरोखर कोणत्या बहिणींना लाभ मिळणार नाही त्याची अपडेट समजून घ्या. हे बघा, लाभ तर भरपूर महिलांना भेटणार नाही ते सत्य आहे. भरपूर महिलांना लाभ भेटणार नाही बरं, ते पण सत्य आहे. परंतु कोणत्या बहिणींना भेटणार नाही ते नीटपणे समजून घ्या. हे बघा, ज्या महिलांच्या कुटुंबात इन्कम टॅक्स भरला जात आहे अशा महिलांना आता या योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यानंतर ज्या महिलांकडे 4 चाकी वाहन आहेत त्यांना अपात्र करण्यात येणार आहे. इतर सरकारी योजनेचा लाभ घेत असणाऱ्या महिलांना फक्त सरकारची रक्कम मिळेल, म्हणजे त्याच योजनेची रक्कम मिळणार आहे, दुसऱ्या योजनेची रक्कम मिळणार नाही. म्हणजे एक कुठली पण योजना तुम्ही स्वीकारू शकता. म्हणजे तुम्हाला आता संजय गांधी निराधारचे पैसे मिळत आहे ना, तर मग तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाही. एकच योजनेचा तुम्हाला लाभ भेटणार आहे. पुढे बघा, ज्या महिलांचं बँक खात्यावरील नाव आणि आधार कार्डवरील नाव वेगवेगळे आहे अशा महिलांना अपात्र केले जाणार आहे. बघा, तुमचं नाव पण वेगवेगळं असेल बँक खात्याचं आणि आधार कार्डचं, तर तुम्हाला पण इथून अपात्र केलं जाणार आहे. ज्या महिला लग्न करून परराज्यात स्थायिक झाल्या आहेत अशा महिलांनाही आता लाडक्या बहिणींचा लाभ घेता येणार नाही. बघा, जे बहिणी परराज्यात त्यांचा विवाह झालेला आहे तर त्यांना देखील योजनेचा लाभ भेटणार नाही असे ते जे काही सांगण्यात आलेलं आहे ते इथे देण्यात आलेलं आहे माहिती. आता बघा पुढे महत्त्वाची माहिती, त्यानंतर मी तुम्हाला पुढील हप्त्याबद्दल सांगतो. त्यानंतर पहिले हे माहिती बघा, प्रधानमंत्री किसान सन्मान निधीबद्दल एक छोटीशी अपडेट आहे. ही अपडेट पण समजून घ्या. तर पहा, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी म्हणजे PM किसान योजना, या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना देण्यात येणारा 19वा जो हप्ता आहे तो लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. या योजनेचे पैसे पंतप्रधान नरेंद्र मोदी 24 फेब्रुवारी रोजी बिहारमधून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार आहेत. बघा, बिहारमधून हे पैसे तुमच्या खात्यावरती नरेंद्र मोदी साहेब जमा करणार आहेत, पंतप्रधान साहेब जमा करणार आहेत, अशी माहिती कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर 2,000 रुपये जमा केले जातात. यापूर्वी 5 ऑक्टोबर रोजी 18वा हप्ता वाशिम येथून हस्तांतरित करण्यास सुरुवात केली होती. देशातील 9 कोटीहून अधिक शेतकऱ्यांना याचा लाभ मिळतो. बघा, आता जो 19वा हप्ता आहे PM किसान योजनेचा तो तुम्हाला आता 24 फेब्रुवारी रोजी मिळणार आहे. 24 फेब्रुवारी येथे जो हप्ता आहे कुठे हा वितरण केला जाणार आहे, बिहारमधून हा वितरित केला जाणार आहे. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी 24 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी 24 फेब्रुवारी रोजी बिहारमधून शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा करणार आहेत. त्यामुळे 19वा जो हप्ता आहे PM किसानचा तो 24 फेब्रुवारी रोजी जमा होणार आहे. तर ही सर्वात मोठी अपडेट होती शेतकऱ्यांसाठी. तर बघा, आता तुम्ही सर्वजण, आता तुम्हाला जानेवारीचा हप्ता भेटला लाडकी बहीण योजनेचा. आता लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपण माहिती बघणार आहोत. तर लाडकी बहीण योजनेचे तुम्हाला जानेवारीचे जे 1,500 रुपये आहेत ते मिळालेले आहेत, 1,500 रुपये. तर आता जो फेब्रुवारीचा महिना असेल फेब्रुवारीचा, तर हा फेब्रुवारीचा जो महिना आहे हा देखील 1,500 रुपयेच तुम्हाला भेटणार आहे. 1,500 रुपयेच भेटणार आहे बरं. 2,100 रुपये जे आहेत ते 2,100 रुपये तुम्हाला मार्च किंवा एप्रिलपासून सुरू होणार आहेत. मार्च नंतर हे जे पैसे आहेत, मार्च नंतर 2,100 रुपये द्यायला तुम्हाला सरकार तयार आहे. परंतु आता सध्या तर 1-2 महिन्यासाठी तुम्हाला फेब्रुवारीचा महिना पण असो तुम्हाला 1,500 रुपयेच भेटणार आहे. जानेवारीचा तुमच्या खात्यात जमा झाला आहे, त्यामुळे जो फेब्रुवारीचा हप्ता आहे 1,500 रुपये तो तुम्हाला फेब्रुवारी महिन्यातच भेटणार आहे बरं. आता लगेच तुम्हाला ते पैसे भेटेल असं काही नाही. काही जण म्हणत आहे की लगेच पैसे भेटेल, लगेच नाही मिळणार. सत्य माहिती समजून घ्या. तुम्ही फक्त अफवांचे व्हिडिओ बघतात,
जे काही चुकीची माहिती आहे ते व्हिडिओ बघतात. आपले व्हिडिओ बघत चला. सत्य माहिती आपल्या चॅनलवर मिळत असते. फेब्रुवारीचा महिना लगेच तुम्हाला आता मिळणार नाही बरं. फेब्रुवारीचा महिना फेब्रुवारी महिन्यातच मिळणार आहे. त्याबद्दल अपडेट आल्यावर त्याबद्दल तुम्हाला सांगण्यात येईल. ओके. आणि 2100 रुपये तुम्हाला मार्च नंतर भेटणार आहेत. तर अशी होती ही अपडेट. तर जानेवारीचा हप्ता सुरू झालेला आहे. जानेवारीचा हप्ता मिळण्यास सुरुवात झालेली आहे. ज्यांना आला नसेल तर 1-2 दिवसात येऊन जाईल. काही टेन्शन घेऊ नका. ठीक आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत जबरदस्त अपडेट बघितला आहेत. तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात अशाच नवनवीन अपडेट आणि माहितीसाठी तुम्ही सर्वांनी व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल पण सबस्क्राईब करा. चला भेटू पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. आणि माझ्या माता बहिणींनो तुम्हाला हात जोडून रिक्वेस्ट आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि प्लीज लाईक करा. चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल पण सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटू पुढील अपडेट नवीन माहितीसोबत.